परभणी शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात, परंतु रुग्णांसोबत आलेले नातेवाईक किंवा रुग्णांना भेटण्यासाठी आलेले नातेवाईकांना जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये बसण्यासाठी देखील कोणतीच पर्यायी व्यवस्था नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकातून होत असल्याने सध्या हा विषय चर्चेचा बनलेला आहे। रुग्णांच्या नातेवाईकांना भर उन्हात बाहेर रस्त्यावरती बसावं लागत आहे, त्यामुळे तात्काळ याची दखल घेऊन प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। बोला। मी सुनीता साळवे, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष। आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय आहे। बऱ्याच ठिकाणच्या म्हणजे खेडोपाडीच्या महिला प्रसूतीसाठी डिलिव्हरीसाठी येत असतात। त्यांच्यासोबत अनेक नातेवाईक येतात, त्यामध्ये जेंट्स असतात, लेडीज पण असतात। काय होतंय, जेव्हा लेडीज म्हणजे आतमध्ये पुरुषांना एंट्री आहे, परंतु ती मोजकीच आहे आणि जास्तीत जास्त वेळ त्यांना बाहेर थांबावं लागतं। तर बाहेर थांबण्यासाठी बिलकुल व्यवस्था नाही आहे। त्यांचे जे नातेवाईक आहेत ते डबा खाण्यासाठी, टिफिन खाण्यासाठी कुठेतरी एखाद्या ओट्यावर बसतात, तिथे मात्र बिलकुल व्यवस्था नाही आहे, सावली नाही आहे आणि आता सध्या उन्हाची वेळ आहे, त्यामुळं त्यांना शेड निर्माण करून किंवा सभागृह एखादं निर्माण करून त्यांची व्यवस्था करावी अशी सरकारकडे आमची मागणी आहे। त्या सभागृहामध्ये रात्रीच्या वेळेत स्त्रियांना आतमध्ये परमिशन आहे, परंतु जेंट्सला संध्याकाळी तिथे मुक्कामी राहावं लागते आणि त्यांच्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत, मोबाईल, पैसे, अडके, हे जे काही आहेत ते चोरीला जाऊ नये, त्यामुळं त्या सभागृहामध्ये आपले CCTV कॅमेरे पण बसवावेत आणि जे काही ॲम्ब्युलन्स येण्यासाठी तिथे जे नो पार्किंग आहे, नो पार्किंगमध्येच गाड्या लावण्यात येतात, तर त्याकडे गार्ड्सनी थोडं लक्ष द्यावं। जिथे पार्किंग आहे तिथे गाड्या लावाव्यात, जेणेकरून ॲम्ब्युलन्स येण्यासाठी अडथळा होणार नाही आणि आपल्या स्त्री रुग्णालय जे आहे त्याची व्यवस्था बघण्यात यावी आणि जास्तीत जास्त नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची सरकारकडे मागणी आहे। सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय संविधान। मी प्रमोद कुटे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर परभणी। मागील अनेक दिवसापासून परभणीमध्ये एक महिला स्त्री रुग्णालय वेगळं केलेलं आहे। सरकारी दवाखान्यातून दर्गा रोडला ते शिफ्ट झालेलं आहे। तर या स्त्री रुग्णालयामध्ये अनेक खेडोपाड्यातून, बाहेरगावाहून इथं डिलेवरीसाठी महिला येत असतात। त्याच्यासोबत अनेक पालक येत असतात, पुरुष येत असतात, महिला येत असतात। पण इथल्या प्रशासनाने आलेल्या पुरुषाला व महिलाला ज्यावेळेस ती महिला डिलिव्हरीसाठी वार्डमध्ये जात असती तर अनेक पुरुषांना मध्ये प्रवेश नसतो आणि काही सोबत महिलाला नसतो प्रवेश। एखादी महिला आणि ती रुग्ण महिला या दोघांनाच मध्ये जाण्याची परमिशन असते। त्यानंतर राहिलेल्या उर्वरित जे पालक असतात किंवा त्याच्यासोबत आलेले जे पुरुष असतात त्यांना या स्त्री रुग्णालयामध्ये बसण्याची व्यवस्था कुठं पण केलेली नाही आहे। या सरकारी दवाखान्यातले एवढा उघडीच कारभार आहे। तरी मी इथल्या जिल्हाधिकारी साहेबांना व जिल्ह्याचे आपले सरकारी दवाखान्याचे जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला ही विनंती करतो की आपण येणाऱ्या त्या महिलासोबतच्या लोकांची एक चांगला शेड मारून व आपल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं होतील त्याची राहण्याची सोय करावं आणि त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल किंवा त्याच्या एखादा आराम करण्याचा वेळ असेल किंवा कुठल्या काही आपल्या ज्या काही सुविधा आहेत त्या आपण तिथं पुरवाव्या एवढीच वंचित बहुजन आघाडीच्यातून मागणी करतो। आणि जे पुरुष बाहेर असतात किंवा ज्या महिला बाहेर असतात त्यांना बाहेर कुठलंही शौचालय नाही आहे, कारण की रात्री बेरात्री एखाद्या वेळेस पुरुष त्या महिला वार्डमध्ये जाऊ शकत नाही, त्यामुळं त्यांची शौचालयाची बी व्यवस्था करावं एवढीच वंचित बहुजन आघाडीतून मागणी करतो। ॲम्ब्युलन्सची पार्किंगची व्यवस्था आणि पुन्हा ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स येत असताना त्या गेटच्या समोरच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या किंवा तिथल्या स्टॉपच्या गाड्या त्या गेटच्या समोरच उभ्या आहेत। एखादी महिला जर डिलिव्हरीची इमर्जन्सी देत असेल तर ॲम्ब्युलन्स बाहेर 5 ते 10 मिनिटं ती ट्रॉफिक काढण्यासाठीच अडचण येत आहे
अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळं ते पार्किंगची सुविधा पण आपण वेगळ्या पद्धतीने करावं, ॲम्ब्युलन्सला जाण्याचा वेगळा मार्ग सुरळीत करून द्यावा. कोण आहे? मी वंचित बहुजन आघाडीमधून अजून एक मागणी करतो की ज्या महिला स्त्री रुग्णालयामध्ये जे गार्ड असतात किंवा सिक्युरिटी गार्ड असतात, की जे महिला सिक्युरिटी गार्ड असतात, जे काय तुमचे गार्ड आहेत, त्यांची एवढी अरेवरे तुरेची भाषा आहे त्या लोकांसोबत की मी हे पण जिल्हाधिकारी साहेबांना व सिव्हिल सर्जनना विनंती करतो की आपण ह्या लोकांचा थोडा वचक ठेवावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी त्यांना आपल्या मार्गाने त्यांना कशी बोलायची पद्धत आहे ती शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी.